पांडवावरती दुर्योधनाने केलेला अन्याय कोणीच लक्षात घेत नाही, कोणीच त्याविषयी बोलत नाही. खांडववनाचा प्रस्ताव देताना जो दुर्योधनाने डाव टाकला होता तो भीमाला मारण्याच्या षडयंत्रा इतकाच महत्वाचा होता, इतकाच गंभीर होता. लाक्षाग्रहाच्या प्रसंगा इतकाच गंभीर होता. कारण खांडववनात जो जाईल तो परत येईल याची शाश्वतीच नसायची. इतकं जाळीदार घनघोर निबिड अरण्य, ज्यात अगदीच हिंस्त्र श्वापदांचा वावर, नागांचा वावर, यक्ष आणि राक्षसांचा वावर, असं ते निबिड अरण्य. कुंतीनं कृष्णाकडे पाहिलं, कारण कृष्णच एकमेव आधार, तोच तर सगळ्यामध्ये मध्यस्थी होता. आणि कृष्णानं शांतपणे डोळे मिटून सांगितलं, स्वीकार करा याचा.